गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया असा हा आपला लाडाचा कोडाचा बाप्पा। या बाप्पाचं 10 दिवस कोडकौतुक केलं आणि विसर्जन मिरवणुका काल सुरू झाल्यात। विसर्जनाचा दिवस, त्याला बाय बाय म्हणण्याचा दिवस। अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, हृदय गदगदून आलेलं होतं की आता या बाप्पाला निरोप द्यायचा आहे। तर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अजून सुद्धा सुरू आहे। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, 7:15 7:30, आणि तरीसुद्धा अजूनसुद्धा बाप्पाचं विसर्जन झालेलं नाही। किंबहुना फक्त लालबागचा राजा नव्हे तर मुंबईतल्या अनेक मोठ्या मूर्ती ज्या आहेत त्यांचं अजून विसर्जन झालेलं नाही आहे। लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे आणि मुंबईतला जो विसर्जन सोहळा आहे तो साधारणपणे बहुतांश मोठे जे गणपती असतात, मोठ्या ज्या 15, 20, 25 फुटाच्या ज्या मूर्ती असतात त्या गिरगाव चौपाटीलाच जातात। तिथे त्यांच्याकरता पूर्ण सोय केलेली असते, कारण ट्रॉली असते। त्या ट्रॉलीतनं इतका मोठा गणपती काही न मूर्तीला होता बोटीत टाकला जातो। अशी ती पूर्ण जी तयारी असते ती पूर्ण तयारी गिरगाव चौपाटीवर केलेली असते। तर ही गिरगाव चौपाटीची दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटीच्या जवळ आलेला आहे बाप्पा आणि अनेक मोठ्या मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। त्यामुळेच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळामध्ये गिरगाव चौपाटीवर प्रत्यक्ष पोहोचेल। अजूनही ती चिरा बाजार, ग्रँड रोड या सगळ्या भागांमध्ये आहे आणि इतर सुद्धा आपल्याला मोठे मोठे गणपती बघायला मिळत आहेत। या विसर्जन मिरवणुकांमध्ये अजून एका यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे। जसं मगाशी आपण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं तसं आपण मुंबई पोलिसांचं पण कौतुक केलं पाहिजे। यावेळी तर मुंबई पोलिसांची पूर्ण कसोटीच लागली या गणेशोत्सवात। तुम्हा सगळ्यांना लक्षात आलंच असेल का असं मी म्हणते। यावेळेला मुंबई पोलिसांना मराठा आंदोलन सुद्धा हाताळायचं होतं आणि मुंबई पोलिसांना गणेशोत्सवाची जी गर्दी आहे त्याचंही नियंत्रण करायचं होतं। फक्त विसर्जन मिरवणुकांमध्येच गर्दी होते असं नाही, तर लालबागचा राजा आणि मुंबईतले सगळे मोठे मोठे जे गणपती आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी मुंबई पोलीस सतर्क असतात, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये हीच त्यांची प्रायोरिटी असते, प्राथमिकता असते। तर आज मुंबई पोलिसांची पूर्ण कसोटी लागते, कारण आजच्या दिवशी ही एवढी सगळी गर्दी जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा तिथे काही होऊ नये ही जबाबदारी मुंबई पोलिसांवर असते। आता दुसरी जी दृश्य तुम्ही बघताय, एका बाजूला लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आणि दुसरीकडे जी दृश्य तुम्ही बघताय ती पुण्याची दृश्य आहे। यावेळेला सगळ्यात आधी विसर्जन मिरवणुका म्हणजे सगळ्यात लवकर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या। सकाळीच काल विसर्जन मिरवणुका सुरू झालेल्या होत्या 7-8च्या दरम्यान। म्हणजे इतर वर्षांच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये या 2025च्या वर्षात गणेश विसर्जन मिरवणुका लवकर सुरू झाल्या, 2 ते 3 तास लवकर सुरू झाल्या। पण अजून सुद्धा त्या रखडलेल्या आहेत, लांबलेल्या आहेत आणि आता पुण्यामध्ये विसर्जनाकरता दुपारी 3 वाजू शकतात। म्हणजे सगळ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन व्हायला दुपारचे 3 वाजू शकतात अशी माहिती आपल्याकडे आली आहे। एका बाजूला मुंबईची दृश्य, दुसऱ्या बाजूला पुण्याची दृश्य। आता 3 दृश्य आपण बघतोय। शेवटची जी आपल्याला दृश्य दिसत आहेत उजव्या हाताची ती पुण्याची दृश्य आहेत। मधली जी दृश्य आहेत ती गिरगाव चौपाटी, चिरा बाजार, ग्रँड रोड हा जो रोड आहे या रोडवर एक एक मोठे मोठे गणपती आपल्याला, त्यांच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत, त्याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, थेट दृश्य। आणि तिसरं म्हणजे लालबागच्या राजाची दृश्य। लालबागच्या राजाचं विसर्जन बघण्याकरता सोशल मीडियावर किंवा वृत्तवाहिन्यांच्या समोर सगळे भक्त घरातून बसलेलेच असतात लाईव्ह बघायला की विसर्जन मिरवणूक कुठे पोहोचली आहे। त्यामुळे ते आपण कॉन्स्टंट कंटिन्यू सलग दाखवणार आहोत लालबागच्या राजाची दृश्य। लालबागच्या राजाची मिरवणूक, मुंबईमधला विसर्जन सोहळा आणि पुण्यामधला विसर्जन सोहळा। बघा किती सुंदर सुबक मूर्ती आहे। पुण्यामध्ये हे विशेष असतं, पुण्यामध्ये उंच मूर्ती नसतात। तुम्ही 25, 30, 40 फुटाच्या मूर्ती बघणार नाही, पण पुण्यामध्ये ज्या मूर्ती तुम्ही बघाल बाप्पाच्या, त्या श्रीमंत अशा बाप्पाच्या मूर्ती असतात। त्या खूप सुबक असतात, त्या छोट्याशाच असतात, पण वेगवेगळ्या रूपातल्या बाप्पाच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। आणि पुण्यामध्ये विशेष असं की किती भव्य दिव्य मंडप आहे याच्यावर भर दिला जात नाही, तर किती सुंदर पारंपरिकता जपून काही इतिहासाची आठवण आपल्याला देखाव्यातून करून देता येते का, या सगळ्याकडे कल पुणेकरांचा जास्त असतो अर्थात। आणि पुणेकरांचं ढोल ताशा पथक याचं जे वादन आहे ते तर जगभरात प्रसिद्ध आहे। यावेळेला
विसर्जन मिरवणुकांमध्ये प्रत्येक मंडळानं 2च ढोलताशा पथकं वापरायची होती, असं एक बंधन घातलं गेलेलं होतं. आणि जसं मी म्हणते की पुण्यामध्ये जरा उशीर होणार आहे, साधारणपणे 3 वाजणार आहेत विसर्जन मिरवणुका संपायला. यावेळेला जरा जास्तच मिरवणुका रेंगाळल्या, उशीर झाला मिरवणुकांना. आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोचतीये. अजून एक 1-2 तासामध्ये कदाचित लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकेल असं आपण म्हणूया. खरं तर थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतीलच. या बाप्पाच्या रूपाची किती वैशिष्ट्य आणि किती कोडकौतुक त्याचं करावं, त्याच्या रूपाचं, त्याच्या असण्याचं, त्याच्या आशीर्वादाचं किती कौतुक करावं तितकं कमीच आहे. ही 4 दृश्य आपण बघतोय. पुण्यामधून आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला दिसत आहेत, ते आपल्याला काही वेळामध्ये माहिती देतील. मुंबई आणि पुण्याची दृश्य, वा वा वा, सुंदर अशी मूर्ती सिंहासनाधिष्ठित गणपती बाप्पा. पुण्याला जाऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत. अभिजित, पुण्यामध्ये काल लवकर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या, पण अजून सुद्धा लांबणार आहेत असं कळतंय. 3 वाजतील दुपारचे असं कळतंय. काय आत्ता तुझ्या आजूबाजूचं वातावरण, तू आत्ता कुठे आहेस? सुवर्णा, खरं तर पुण्याचा जी विसर्जन मिरवणूक आहे ती काल सकाळी बरोबर 9:30 वाजता सुरू झाली होती आणि आता 21 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलेला आहे. तरी देखील पुण्याची जी विसर्जन मिरवणूक आहे आपल्या बाप्पांची ती सुरूच आहे. खरं तर अनेक मंडळ ही आता अल्टोटॉकीज चौकात यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. 12च्या नंतर डीजेला बंदी आहे, त्यामुळे जी मंडळ डीजे लावतात ती मंडळ रात्री जिथं आहेत तिथंच थांबतात आणि सकाळी 6च्या नंतर जेव्हा डीजे सुरू होतात तेव्हा मात्र मंडळ जी उर्वरित मंडळ आहेत ती विसर्जन मिरवणुकीला मार्गस्थ करत असतात. आपण सध्या अल्टोटॉकीज चौकात आहोत, जिथं हा सगळा मुख्य विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे. लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल, टिळक रोड असेल किंवा केळकर रोड असेल, ही जी 4 मुख्य रोड आहेत शहरातली, जिथून मुख्य मिरवणुका मार्गस्थ होतात विसर्जनासाठी, ह्या 4 रस्त्यांवरची दृश्य बघताय. अजूनही मोठी मंडळं जी आहेत त्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवरती आहेत. खरं तर काल सकाळी 9:30 वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता आणि आता 7:30 वाजत आहेत. म्हणजे जवळपास 22 तासापेक्षाही जवळपास तेवढा कालावधी उलटून गेलेला आहे. पण पुण्याची विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. गुलालाची उधळण या सगळ्या अल्टोटॉकीज चौकात आपण पाहतो. ढोल ताशांचा गजर जो आहे तो घुमतोय. कालच्यापेक्षा किंचित देखील उत्साह गणेश भक्तांचा, या पुणेकरांचा कमी झालेला नाहीये. रात्रभर विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान अशीच गर्दी या मुख्य अल्टोटॉकीज चौकात आणि पुण्यातले जे मुख्य मिरवणुकीचे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गावर अशीच गर्दी होती. दगडूशेठ हलवाई गणपती 8 ते 8:30च्या दरम्यान विसर्जन मिरवणुकीला याच चौकातून मार्गस्थ झाला. त्यानंतर भाऊगणपती असेल, अखिल मंडई असेल, शनिपार असेल, बाबूगेनू मंडळ असेल, या सगळ्या मंडळाच्या मिरवणुका मध्यरात्री या अल्टोटॉकीज चौकातून गेल्या आणि त्यानंतर आता पुन्हा मोठ्या मिरवणुका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि आणखी बरीचशी मंडळ या विसर्जन ची बाकी आहेत आणि त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला तितकाच कालावधी लागेल असं पोलिसांनी सांगितलं जाते. दुपारचे 3च्या आसपास वेळ होईल. 3 ते 4 वाजता सगळ्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या संपायला अनेक मंडळं आहेत जी आता या 4ही मुख्य रस्त्यांवरती आहेत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर हळूहळू एक मंडळ आता या अल्टोटॉकीज चौकातून पार होईल आणि त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक नेमकी कधी संपन्न होते. शेवटचा जो महाराष्ट्र मित्रमंडळाचा गणपती आहे जो अल्टोटॉकीज चौकात सगळ्यात शेवटी विसर्जनासाठी येतो, तो नेमका केव्हा येतो, अजून किती मंडळं या विसर्जन मिरवणुकीत सामील होतात, अजून किती मंडळं बाकी आहेत सुवर्ण हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण काल सकाळी 9:30 वाजता जी विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली होती ती अजूनही विसर्जन मिरवणूक अशीच चालू आहे. अजून किती कालावधी लागेल, तो अजून किती मंडळं विसर्जनासाठी बाकी आहेत
हा अंदाज आपण आत्ता बांधू शकत नाहीये. पण ही सगळी दृश्य दिसत आहेत. येळकोट जय मल्हारचा जयघोष या मिरवणुकीत केला जातोय. भंडारा उधळला जातोय. डीजेचा नाग घुमतोय. ढोल ताशाचा गजर वाजतोय. आणि आता हळूहळू या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीला जे आहे ते पुन्हा डीजे 6 वाजता ज्यावेळेस डॉल्बी सुरू होते त्यानंतर पुन्हा एकदा मिरवणुकीला सुरुवात झालेली पाहायला मिळते. पण रात्रभर ढोल ताशाचा गजर या सगळ्या मुख्य रस्त्यांवर सुरूच होता आणि रात्रभर ही मुख्य मिरवणूक जी आहे ती अशाच प्रकारे सुरू होते. मानाचे गणपती असतील, त्यानंतर मुख्य मंडळ, दगडूशेठ हलवाई असेल, भाऊ रंगारी, या सगळ्या विसर्जन मिरवणूक आता जी आहे ते हे सगळे मानाचे असतील किंवा मुख्य यांचे विसर्जन झालेले आहेत. पण इतर मंडळाचं मात्र विसर्जन अजून देखील सुरूच असलेलं पाहायला मिळते. सुवर्णा. नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याला पुण्यातून माहिती देत आहेत. पुण्यामध्ये अजून विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. हा ढोल ताशाचा दणदणाट आपल्याला बघायला मिळतोय. आणि काय हे ऑन एअरच आहे. चला, धन्यवाद. अतिशय शिस्तबद्ध आणि सुंदर प्रात्यक्षिक छत्रपती वाद्य बदल. आता आपले बदल पुढे घ्या. चला पुढे घ्या. चला. गणपती बाप्पा मोरया, लालबागच्या राजाची ही दृश्य पुण्यानंतर म्हणजे पुणेही आपण एका बाजूला बघतोय, दुसरीकडे मुंबईमधली विसर्जन मिरवणूक. विसर्जनाचा हा सोहळा लालबागच्या राजाचा गिरगाव चौपाटीच्या अगदी जवळ पोचलेला आहे. लालबागचा राजा हे कार्यकर्ते काल संध्याकाळपासून म्हणजे काल सकाळपासून खरं तर या लालबागच्या राजाच्या ट्रॉलीवर आहेत. मूर्ती जपून विसर्जनाच्या सोहळ्यापर्यंत न्यावी लागते, कारण या 20-20, 25-25 फुटी मूर्तींना सांभाळावं लागतं, जपावं लागतं. कार्यकर्तेच काय, हजारो लाखो भक्तांच्या नजरा लागलेल्या असतात या विसर्जन सोहळ्याकडे. त्यामुळे अत्यंत सावधानतेने कुठेही मूर्तीला काही होणार नाही याची काळजी घेत गिरगाव चौपाटीपर्यंत मूर्ती पोचतात. लालबागच्या राजाची दृश्य तर आपण बघतोच आहोत, पण गिरगाव चौपाटीची दृश्य एका बाजूला तुम्हाला दिसतील. गिरगाव चौपाटी पूर्णपणे भरून गेलेली आहे. तुम्हाला गिरगाव चौपाटीची वाळू काही दिसणार नाही, कारण तिथे प्रचंड गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे. तळ दिसू नये अशी गर्दी झालेली आहे आणि दरवर्षीचीच ही गर्दी असते. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे. उंच उंच इमारतींमधून निघणारा हा लालबागचा राजा किंवा इतरही राजांच्या मिरवणुका. बघा किती लोक आली आहेत निरोप द्यायला आणि आपला अर्ज मांडायला की तू आज तर जातोयस पण पुढच्या वर्षी लवकर ये, आम्हाला तुझी आठवण येत राहणार आहे आणि आम्ही तुझी वाटही बघणार आहोत. पुढच्या वर्षी पुन्हा तू येशील, तुझं कोडकौतुक करू आम्ही, आमची पुन्हा वर्षभरातली सुखदुःख, आनंद, केलेल्या गोष्टी, सगळं गमावलेलं सगळं तुझ्या चरणी आम्ही पुन्हा अर्पण करू, अशी भावना या सगळ्या गणेश भक्तांच्या मनात असते. बघा प्रचंड गर्दी गणेश भक्तांची आणि रात्रभर ही अशीच गर्दी मुंबईच्या आणि पुण्याच्या रस्त्यांवर बघायला मिळते. अनंत चतुर्दशी आणि त्याच्या पुढचा दिवस अशी 2 दिवस ही गर्दी असते. दुचाकी आणि चारचाकींना बंदी असते या परिसरामध्ये, कारण ही वाहनं जाऊच शकत नाहीत त्या भागात. आता साधारणपणे 7:45 पर्यंत 7:30 7:45 झालेले आहेत आणि लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे. आता अजून काहीच अंतर पार करायचं आहे लालबागच्या राजाला.
इतर सुद्धा मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या मंडळांच्या या मूर्ती आहेत. काही 15 फुटी, काही 20 फुटी, काही 25 फुटी अशा या मूर्ती आहेत. त्यामुळे मुंबईतला विसर्जन सोहळासुद्धा यावेळेला उशिरापर्यंत चालू शकेल. सकाळच्या सत्रात तो विसर्जन सोहळा चालेल. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया. उदय, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक कुठवर पोहोचलेली आहे, काय अपडेट? आमचा सहकारी उदय हा गिरगाव चौपाटीवरच आहे, पण गर्दी आणि आवाज, डीजेचा दणदणाट, ढोल ताशाचा आवाज इतका आहे की आमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामध्ये जरा जास्त जल्लोष बघायला मिळतं. बघा, हे कार्यकर्ते ढोलताशा पथकातले, क्या बात आहे. मुलीसुद्धा काय मागे नाहीत, रणरागिणी होऊन ढोल हातात घेऊन वाजवत आहेत. बाप्पाची मिरवणूक आहे, वाजत गाजतच निघाली पाहिजे. खरं तर मुंबई, पुणे किंवा इतर सुद्धा आवाजाची मर्यादा लक्षात घेता रात्रीचे 4 तास डीजे ढोल सगळा बंद करायला लावतात आणि मग पुन्हा जशी सकाळ होते आणि विसर्जन मिरवणुका जर सुरूच असतील तर पुन्हा ढोल ताशा पथक आणि डीजेचा आवाज सुरू होतो. तसंच पुणे आणि मुंबईमध्ये घडलाय. यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये काळजी घेतली गेली, विशेष करून परेलपासून भायखळ्यापर्यंत आणि गिरगाव चौपाटीला पिपाण्यांचं प्रमाण कमी होतं, हे विशेष सांगावं लागेल. नाहीतर अनेकदा असं होतं की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी किंवा इतर गणपती बाप्पांच्या दर्शनाकरता रात्रभर भक्त रस्त्यांनी फिरत असतात. हा गणपती झाला की तो गणपती, तो गणपती झाला की तो, असं फिरत असतात. आणि त्या दरम्यान जे स्टॉल्स असतात लागलेले, त्या स्टॉल्समधून पिपाण्या विकत घेतल्या जातात. आणि गेले काही वर्ष सातत्यानं मुंबईमध्ये हे बघायला मिळत आहे की रात्रभर पिपाण्यांचा आवाज सुरू असतो. यावर्षी मात्र हे विशेष बघायला मिळालं की रात्रभर पिपाण्यांचा आवाज नव्हता. फक्त लोकांचा कोलाहल, त्यांची गडबड गोंधळ, त्यांची लगबग बाप्पाच्या दर्शनासाठीची एवढीच ऐकू येत होती, समजत होती. तर ग्रँड रोड, चिरा बाजार, गिरगाव चौपाटी हा जो एक सरळ रोड आहे, या सरळ रोडवर रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे. लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेला आहे. समोर गिरगाव चौपाटी दिसत असेल, पण तिथं पोचायला अजून 1-2 तास लागतील असं वाटतंय. यावेळेला अनंत अंबानी सुद्धा ट्रॉलीवर आहेत. लालबागच्या राजाच्या चरणी ते उभे असलेले दिसतात आणि काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याला दिसत आहेत. प्रचंड गर्दी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. जसं मी काही वेळापूर्वी म्हणाले की लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता जेव्हा रांगेत उभं राहणारे भक्त असतात, त्यांना अनेकदा अरेरावीचा, धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो, पण ते सगळं सहन करतात. अपमान होतो अनेकदा त्यांचा, तेही सहन करतात. कारण या लालबागच्या राजाचा एक प्रेमाचा कोपरा प्रत्येकाच्या मनात आहे. फक्त मुंबईतल्या लोकांच्या नाही, महाराष्ट्रभरातल्या लोकांच्या मनात आहे. त्याच्याविषयीचं आकर्षण आहे, त्याच्याविषयीचं प्रेम आहे. त्याला सांगितलं की तो नवसाला पावतो, अशी अनेकांच्या मनात भावना आहे. त्यामुळे त्याच्या चरणी जायचं तर सगळं सहन करायचं, अशी या भक्तांची भावना असते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, गुजरातपासून ते वेगवेगळ्या राज्यांमधून लोक या बाप्पाच्या दर्शनाकरता आलेली आम्ही पाहिलेली आहेत. इतकंच काय, तर काही परदेशी पाहुणे सुद्धा आवर्जून पुण्यालाही जातात आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता सुद्धा येतात. यावेळेला किंबहुना अनेक वर्ष ही टीका होते की लालबागचा राजा हा आता VIPंचा राजा झालेला आहे.
फक्त VIP लोकच दर्शन घेतात. आम्हा सामान्यांना 2-2, 5-5, 20-20 तास रांगेत उभं राहून सुद्धा दर्शन मिळत नाही. चरणांवर डोकं ठेवता येत नाही. चरणांवर डोकं ठेवलं की दुसऱ्या मिनिटाला आम्हाला ढकललं जातं. पण असं सगळं असून सुद्धा त्याच्यावरचं प्रेम काही भक्तांना गप्प बसू देत नाही आणि मग भक्त त्याच्या दर्शनाकरता मुंबई, महाराष्ट्र, देशभरातून येतात. असा हा लालबागचा राजा. खरं तर बाप्पा कधी आपल्या भक्तांमध्ये फरक करत नाही. कुठलाच बाप्पा आपल्या भक्तांमध्ये फरक करत नाही. त्यामुळे लालबागचा राजा सुद्धा आपल्या भक्तांमध्ये फरक करत नाही. तर लालबागच्या राजाची राजेशाही अशी विसर्जन मिरवणूक 20 तासांनंतर गिरगाव चौपाटीवर पोहोचतीये. गिरगाव चौपाटीवर मोठ्या दिमाखात त्याचं स्वागत करण्यात येणार आहे. लालबागच्या राजाचं शेवटचं दर्शन घेण्याकरता हजारो लोक गिरगाव चौपाटीवर जमलेले आहेत. लालबागच्या गणेशोत्सव मंडळानं नवीन स्वयंचलित मोटराईज तराफा तयार केलेला आहे. हा तराफा समुद्रात 360 डिग्री फिरू शकतो. या तराफ्यावर लालबागच्या राजाला ठेवलं जाईल, म्हणजे तो विराजमान होईल आणि मग अरबी समुद्रामध्ये नेत्र दीपक असा विसर्जन सोहळा असेल. तर विशेष हेच आहे की यावेळेला मोटर असलेलं एक तराफा लालबागच्या राजाच्या मंडळानं तयार केलेलं आहे, जे 360 डिग्री फिरू शकतं. आत्तापर्यंतचे तराफे असे होते की ते जसं आपण राजाला त्याच्यावर विराजमान करू तर ते ज्या दिशेनं जातंय त्याच दिशेनं उभं राहायचं आणि तसंच विसर्जन त्याचं करावं लागायचं. त्यामुळे बहुधा लालबागच्या राजाची पाठ सगळ्या भक्तांकडे असायची आणि ते टाळण्याकरता अशा प्रकारची योजना आखली गेली असावी. एक छोटा